नमस्कार, मी निशिगंधा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी बघायला मिळणार आहे, तर कोणती आहे ती तुम्ही पुढे बघा. आणि हो, तसंच तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग, फूड ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती एकदम झटपट होणार आहे आणि ही रेसिपी नाश्त्याला वगैरे खाता येते आणि पटकनही होते जर तुम्हाला ती जमत नसेल तर. तर ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल. बघूयात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण इकडे कणिक मळून घेणार आहोत आणि ती कणिक कशी मळायची आहे मी तुम्हाला दाखवते. चला. आता कणिक मळताना मी इकडे 2 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी हा ओवा टाकून घेणार आहे हातावर क्रश करून. आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरे सुद्धा टाकून घेणार आहे. आणि आता त्यामध्ये मी हा 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते. आणि जसं आपण नॉर्मल चपातीसाठी कणिक मळतो त्या प्रकारे मी हे मळून घेणार आहे. बघूयात पुढे. थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊयात. कणिक आपल्याला जास्त पातळ मऊ करायची नाही आहे आणि जास्त कठीणही करायची नाही आहे. बघूयात पुढे. तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आपल्याला. कणिक आपलं मळून झालेलं आहे. इकडे तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे मी. आणि पीठ जास्त आपलं मऊ पण नाही आहे आणि जास्त हार्ड पण नाही आहे. आता पुढे काय करूयात बघूयात. हे कणिक आपण 15 मिनटं मुरत ठेवणार आहोत. छान सुंदर झालेलं आहे. तर आता आपलं कणिक मळून झालेलं आहे. मी पुढची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मी इकडे बटाटे घेतलेले आहेत, लसूण आणि मिरची आहे. हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि एक विशेष म्हणजे हे बटाटे जे आहेत ते मी जास्त बॉईल केलेले नाहीये, थोडे हार्ड ठेवलेले आहेत. आणि ते आपल्याला ह्याची वरची साल काढून किसून घ्यायचे आहेत. तर कसे करायचे बघूया. तर आता इकडे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत, ते या किसणीने मी किसून घेणार आहे. बघूयात पुढे. तर इकडे मी बटाटे किसून घेत होते किसणीने. आणि आमच्या श्रीपादचा पाठीमागून भरपूर आवाज येत होता, त्याची मस्ती फार चालू होती. आणि मी इथे एक म्हणजे तुम्हाला अंदाज येतच असेल की मी काय बनवते ते. जर अंदाज आला असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. बघूया. अशा प्रकारे आपले हे बटाटे सगळे किसून झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. बघूयात पुढे. आता इथे मी कढई तापवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेते. तेल आपल्याला जास्त टाकायचं नाहीये, भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाहीये. पुढे बघूयात तेल तापल्यावर आपण काय करायचं ते. तेल आपलं एकदम छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जिरे मोहरी टाकून घेऊया. लगेचच मिरची आणि लसूण टाकून घेऊया. छान परतून घेऊया. आता त्यामध्ये हे काही मसाले टाकूया. इकडे मी हळद, गरम मसाला, कलर आणि तेज तिखा घेतलेला आहे. तो सुद्धा चांगला मिक्स करून घेऊयात. आता गॅस बंद करूयात. आणि त्यामध्ये हा जो किसलेला बटाटा आहे तो टाकून घेऊयात. गॅस बंद आहे आपला. सगळं मिक्स करून घेऊया. तेल जास्त सुद्धा टाकायचं नाही आपल्याला.
छान मिक्स झालेली आहे आपली भाजी. पुढे बघूया. आता थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि मिश्रण आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर पुढे बघूया. आत्ता पण ते थंड आहे आणि त्याचा छान असा गोळा तयार होतोय. बघूयात पुढे. मीठ सुद्धा टाकून घेऊयात 2 चमचे. भाजी आपली थंड झालेली आहे. पुढे बघूया. तर आपली भाजी थंड पण झालेली आहे. इथे जे पीठ घेतलेलं आहे ते आपण थोडंसं तेल टाकून ह्याच्या पाटावर तेल टाकून आपण मळून घेऊया. तर आता तुम्हाला अंदाज आला असेल, आपण आलू पराठा करत आहोत सोप्या पद्धतीने एकदम. त्याच्यात ते फिलिंग केलं भाजीचं की फुटणार नाही. छान पीठ आपलं झालेलं आहे म्हणून ओव्याचा सुद्धा त्या पिठाला मस्त वास येतो. त्याचबरोबर मी बाजूला तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे, तापत ठेवलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. मऊ सुद्धा झालेला आहे, जास्त कडक सुद्धा नाही. आता ह्याचे बारीक गोळे करून ह्याच्यामध्ये आपण भाजी भरून घेऊया. बघूयात असे गोळे करून मी आता त्याला पीठ लावून त्याची एक वाटी करून घेणार आहे. हाताखाली असल्यामुळे त्याचा पसारा बाजूला दिसत असेल. अशी वाटी करून घेतलेली आहे मी त्याची. आणि ही जी थंड झालेली भाजी आहे त्याचा असा गोळा करून याच्यामध्ये भरून घेणार आहे. थोडं अलगद हाताने खाली दाबून भाजी पूर्ण खाली पिठापर्यंत भरून त्याचं आपण असं तोंड बंद करून घेऊया. एकदम छान प्रकारे होतं. बघू शकताय तुम्ही, भाजी पण भरपूर भरलेली आहे. आणि ती त्यात ह्याच्यामध्ये ना बटाटे आपण जास्त शिजवून घेतलेले नाही आहेत, त्यामुळे भाजी पातळ झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, तेल सुद्धा कमी टाकलेलं आहे फोडणीला, त्यामुळे सुद्धा भाजी आपली पातळ. आणि शक्यतो जेवढी भाजी आपल्याला कोरडी करता येईल तेवढी कोरडी करायची आहे. म्हणजे मी तरी अशीच करते. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा गोळे करून घेऊयात. आपले सगळे गोळे करून झालेले आहेत. आता ते लाटून घेऊयात. थोडंसं पीठ टाकून घेऊ. वरतून पीठ टाकू आणि एकदम हलक्या हाताने ते लाटून घेऊ. वाटत असेल तर थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा लाटून घेऊया. जास्त जाड आपल्याला लाटायचं नाहीये. खालून फिरला जातोय तो. कडेने सुद्धा लाटून घेऊया. आता आपल्याला तुम्हाला दिसत असेल
त्यातली भाजी पूर्ण आपली दिसते, म्हणजे भाजी आपली भरपूर भरली गेलेली आहे आणि हा पराठा खाली पोलपाटाला सुद्धा चिकटलेला नाहीये. आता हा आपण तवा तापलेला आहे, तव्यावर टाकून घेऊयात. तवा आपला छान तापलेला आहे, त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतलेलं आहे. आता पराठा टाकताना आपल्याला ही जी खालची बाजू आहे पिठाची ती तव्यावर टाकायची आहे. अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. आता पराठ्याला वरतून बुडबुडे आलेले आहेत, त्याच्यावरून तेल टाकून पराठा आपण उलटून घेऊया. बघू शकता तुम्ही, बिलकुल फुटला नाहीये आणि एकदम छान सुद्धा झालेला आहे. तव्यापासून तो छान मोकळा होतोय. पुन्हा त्याला उलटून घेऊया. फक्त भाजी आपल्याला जास्त पातळ करून द्यायची नाहीये, शेकू द्यात. तर अशा प्रकारे हा आपला पराठा छान झालेला आहे. तो प्लेटमध्ये काढून घेऊयात. हा छान सुंदर झालेला आहे. बाकीचे सुद्धा करून घेऊया. तर आपला हा दुसरा सुद्धा पराठा छान झालेला आहे, तो सुद्धा आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे आपला हा सुद्धा पराठा झालेला आहे, काढून घेऊयात. मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले, आपण पोलपाटावर लाटणार आहोत पराठे, तर आपण ही जी फोल्ड वरतून केलेली बाजू आहे ना, ती खाली करून वरतून लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला हा आलू पराठा झालेला आहे. आपण टेस्ट करून बघूयात. यामध्ये मी दहीमध्ये थोडं साखर आणि मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. टेस्ट करूयात. मस्त. आय होप तुम्हाला ही सुद्धा रेसिपी आवडली असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.